सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत समर स्पेशल रिच ड्रायफ्रूट मिल्क, जे तुम्हाला थंडावा आणि एनर्जी दोन्ही देईल। यामध्ये आहे बदाम, पिस्ता, काजू आणि क्रीमी दुधाचं परफेक्ट कॉम्बिनेशन। हे ड्रिंक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट आहे, विशेषतः उन्हाळ्यामध्ये। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका लहान भांड्यामध्ये 10 ते 12 पर्यंत बदाम, 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 पिस्ता घ्यायचा आहे। यामध्ये पाणी घालून रात्रभरासाठी हे पाण्यामध्ये भिजवत ठेवून द्यायचं आहे। ड्रायफ्रूट्सला रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे ड्रायफ्रूट्स छान मऊ होतात आणि त्याची पेस्ट देखील चांगल्या प्रकारे स्मूथ बनून तयार होते। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि लगेच तुम्हाला ड्रायफ्रूट्स मिल्क तयार करायचं असेल तर अशा वेळी फक्त 1 तासासाठी हे ड्रायफ्रूट्स गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे देखील हे ड्रायफ्रूट्स मऊ होणार आणि त्यावरील साल हे लगेच निघून जाणार। आता दुसऱ्या वाटीमध्ये 2 चमचे सब्जाच्या बिया घालायचा आहे। यामध्ये पुरेसे पाणी घालून 30 मिनिटांसाठी हे भिजवत ठेवून द्यायचं आहे। सब्जाच्या बिया भिजल्यानंतर ते छान फुलतात आणि ड्रिंकला थंडावा आणि छान टेक्स्चर देतात। हे बिया भिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 30 मिनिटांमध्ये हे चांगल्या प्रकारे भिजले जातात। आता दुसरीकडे ड्रायफ्रूट्स बघूया। हे ड्रायफ्रूट्स मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती। बदाम आणि पिस्तावरील साल हे काढून घ्यायचं आहे। सगळे ड्रायफ्रूट्स हे सोलून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत, त्यामुळे छान फ्लेवर येणार आणि सुंदर रंग देखील मिळेल। यानंतर यामध्ये 2 वेलची, पाव चमचा बडीशेप, 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर टाकायचं आहे। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवर असलेला कस्टर्ड पावडर हे वापरली आहे। आता यामध्ये अर्ध्या कपपेक्षा थोडी कमी साखर घालायचं आहे। तर साधारणतः 5 ते 6 मोठे चमचे यामध्ये साखर वापरायचं आहे। आता हे सगळं मिक्सरमधून 1 ते 2दा फिरवून काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी म्हणजेच 1/3 कप यामध्ये दूध घालायचं आहे। ड्रायफ्रूट मिल्क हे थोडंसं कलरफुल दिसण्यासाठी यामध्ये मी फूड कलर वापरत आहे। तर इथे मी येलो फूड कलर वापरली आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे केसरचे काड्या असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। आता परत एकदा हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता या मिक्सर जारला बाजूला ठेवून देऊ। आता दुसरीकडे गॅसवरती एक जाडसर मोठं भांडं किंवा कढई घ्यायचं आहे। यामध्ये 1 लिटरपर्यंत दूध घालणार आहोत। दूध घातल्यानंतर दुधाला चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायचा आहे। इथे आपण बघू शकतो दुधाला उकळी आलेली आहे। दुधाला 1 उकळी आल्यानंतर गॅसची आंच हे पूर्णपणे कमी करायचं आहे। आता यामध्ये तयार केलेली ड्रायफ्रूटचं पेस्ट घालायचं आहे। पेस्ट यामध्ये घालताना एका हाताने घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमचेने सतत मिक्स करत राहायचं आहे। पेस्ट यामध्ये टाकताना गॅसची आंच पूर्ण कमी ठेवायचा आहे आणि सतत चमचेने मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर गाठी हे पडू शकतात। पूर्ण पेस्ट यामध्ये घातल्यानंतर गॅसची आंच मध्यम करायचा आहे आणि कमीत कमी 5 ते 10 मिनिटांपर्यंत चमचेने सतत हलवत राहायचं आहे। त्यामुळे गाठी होणार नाहीत आणि मिश्रण छान क्रीमी तयार होणार। दूध हे छान असं शिजवून घेताना गोडपणा योग्य झाला आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे। जर झाला नसेल तर यामध्ये साखर घालायचं आहे किंवा इथे आपण कंडेन्स्ड मिल्कसुद्धा घालू शकतो। तर यामध्ये मी 2 चमचे कंडेन्स्ड मिल्क घातली आहे। कंडेन्स्ड मिल्कमुळे ड्रिंकला छान क्रीमी टेक्स्चर, गोडपणा आणि रिच फ्लेवर मिळतो। जर कंडेन्स्ड मिल्क नसेल तर जितका आपल्याला गोड लागतो त्यानुसार यामध्ये साखर घालायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो दूध हे घट्ट झालेलं आहे, क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। तर हे बघा, ड्रायफ्रूट्स कस्टर्ड मिल्क यामध्ये घातल्यापासून तर आत्तापर्यंत मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत। दूध हे घट्ट झालेलं आहे आणि क्रीमी टेक्स्चर देखील आलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला गॅसची आंच बंद करायचं आहे। यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होणार। त्यामुळे इथे आपल्याला गॅसची आंच हे बंद करायचं आहे आणि हे भांडं बाजूला काढून ठेवून देऊ। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे परत घट्ट झालेलं आहे। तर आपल्याला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे, इतकं घट्ट हे असायला पाहिजे। हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये भिजवत ठेवलेले सब्जाच्या बिया, पाव वाटीपर्यंत बारीक असं चिरलेले ड्रायफ्रूट्स घालायचं आहे। गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि 1 वाटीपर्यंत यामध्ये आईस क्यूब घालायचं आहे। हे सगळं यामध्ये घातल्यानंतर एकदा चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला तयार झालेला आहे थंडगार रिच ड्रायफ्रूट मिल्क।
तर या उन्हाळ्यामध्ये शरीराला कूल आणि हेल्दी ठेवण्यासाठी हे ड्रिंक एकदम परफेक्ट आहे. तर शरीराला थंडवा देणारा, हेल्दी आणि एनर्जीने भरलेलं असे हे खास ड्रिंक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हनीप्रिया खजानाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.